पंजाबमध्ये कालेर आयोजित कालेर चषक 2018 आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेशी संलग्न झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचंही पंजाबमध्ये कालेर कमिटीकडून हार्दिक स्वागत आहे. गावदेवी अंजुर संघाचा राखीव खेळाच्या कॉमेडी बॉक्समध्ये पोहायचा आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. कालचा दिवस आणि जे पंधरामध्ये कालेर संघाच्या नावे होता. पंधरामध्ये कालेर संघाने कालच्या दिवशी अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं. विक्रमावर विक्रमही रचले होते. या संघाने सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम असो, मग सर्वोच्च भागीदारीचे विक्रम असो की अर्धशतकाचा विक्रम असो, असे अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये या संघाने रचले होते आणि विक्रमांसह थेट अंतिम फेरीत प्रवेशही केला होता. तर पहिला संघ ठरलेला आहे पंधरामध्ये कालेर संघ अंतिम फेरीत धडक मारणारा. सोनोई वडनगर संघाने कुठेही जाऊ नये, कारण यानंतर आपला सामना खेळवला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. विजेत्या संघाशी लगेच आपल्याला खेळायचं आहे. वडनगर संघाने कुठेही जायचं नाही. कुल्लू क्लायमेट रेनी सीझन आपण पाहतोय. पावसाळी स्पर्धेचा ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय. पहिली स्पर्धा जी झाली होती दापोडे ग्राउंडवर, ती स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली होती. फलंदाज बेमिसाल मात्र कुणाल जो सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. 2 अर्धशतकांसह सर्वाधिक धावा कुठून काढण्याचा विक्रम त्या स्पर्धेमध्ये केला होता कुणाल मात्र या फलंदाजाने, आणि तोच कुणाल सध्या आपण पाहतोय स्ट्राईक इनला. विलासमोती राहनाल विरुद्ध गावदेवी अंजूर, दोन्ही तालुका क्रिकेटमधील मोठी नावे आहेत. पाहूया पावसाळी स्पर्धेमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करतायत. चिराग येतोय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी. सामनाकार फलंदाज कुणाल. चिराग टू कुणाल. पहिल्या चेंडूवर स्टॅटिक ब्रँडेड फटका. बॅट्समन बेमिसाल, फलंदाज मात्र कुणाल याच्या बॅटमधून गेलेला हा पहिला षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका. क्रिकेटमधील सेफ स्ट्रोक ज्याला म्हटलं जात आहे, सुरक्षित फटका कुणालला मात्र याच्या बॅटमधून निघालेला आहे. कुणाल या षटकाराने स्वतःच संघाचं आपलं अकाउंट ओपन करतोय. पहिल्या चेंडूवर समाचार घेतले, स्वागत केलेल्या षटकाराने कुणाल याने चिराग याचं. चिराग सामनागर फलंदाज पुन्हा एकदा कुणाल. यावेळी एस्ट्यांच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. अवांतर धावाडचे पण एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या वाढवून होते ते 7. पुन्हा एकदा हो हो गगनचुंबी वज्रप्रार भीम टोला. चेंडू सीमारेषेवर षटकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज बेमिसाल मात्र कुणाल कडून. टेनिस क्रिकेटचा जो हंगाम झाला त्यामध्ये सर्वाधिक अर्धशतके झलकवण्याचा विक्रम या फलंदाजाने केला होता. यावेळी मात्र जोरदार अपील. मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय. कुणाल मात्रे भन्नाट फॉर्ममध्ये आहे. टेनिस क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये त्याने पावसाळी क्रिकेटमध्ये चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं होतं दापोडे ग्राउंडवर. विरुद्धाने दापोडे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर चॅम्पियन ट्रॉफी झाली होती. त्यामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. सर्वाधिक धावा या फलंदाजाने कुठून काढल्या होत्या, त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश होता.
या बॅटचे चेंडू थर्ड मॅन रिझनकडे जातोय. डीप थर्ड मॅनला चेंडू जोपर्यंत अडवतोय क्षेत्ररक्षक फेकी करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेने गावदेवी अंजूर संघाची धावसंख्या वाढवून होती ती बिनबाद 14. प्रीतम छोट्या जनीचा फलंदाज आपण पाहतोय. प्रीतम हा एका टॅलेंटेड फलंदाज आहे. सामना कर चिराग याच्या गोलंदाजीचा. चिराग मुंडरायांकडून प्रीतमसाठी. यावेळी इनसाइड आउट स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड्स पॉइंटला चेंडू रवाना होतोय. तोपर्यंत एक धावेने स्वतःचा खातं उघडण्याची संधी मिळते. प्रीतम यास एका धावेने गावदेव अंजूर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 15. चिराग सामनागर फलंदाज कुणाल. यावेळी हो हो ये उडाया. बॉटम यांचा चांगला वापर. बॅटला चेंडू जेव्हा लागला त्याच्या मोर उमटली होती षटकाराची. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती बिनबाद 21. सुनील घरत या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण यूट्यूबद्वारे पाहत आहेत. खास करून गावदेव अंजूर संघासाठी सुनील घरत यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच सुनील घरत यांनी या पावसाळी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या. धन्यवाद सुनील घरत, आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेव अंजूर संघाचा एक डॅसिंग ऑफ फलंदाज जो सध्या प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसत नाही, मात्र या स्पर्धेचा आनंद लुटत आहे. त्याने आपल्या संघाला पाठिंबा दर्शवताना त्याने बेस्ट कॉम्प्लिमेंट्सही दिलेले आहेत. धन्यवाद सुनील पुन्हा एकदा. यावेळी चेंडू हवेत लॉंग लेग रिजनकडे, कुठलीही संधी नाही. चेंडू शिमारशावर चौकार. धावसंख्या या चौकाराने वाढून होते ते 25. प्रीतम याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. चौकाराने प्रीतम पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एस्टनच्या बाहेर. पंचांचं वाईट सशरा अवांतचा वाईटच्या रूपाने एका धावेने धावसंख्या वाढून होते ते 26. दुसरं षटक घेऊन आलेले बंटी. सामनागर फलंदाज प्रीतम. आणि धावबाच्या रूपाने पहिला फलंदाज प्रीतम याची केली संपुष्टात. मला वाटतं दुखापत झालेली आहे प्रीतम यास. आणि पहिला झटका, पहिला हादरा बसतोय गावदेव अंजूर संघाला प्रीतमच्या रूपाने. नवीन फलंदाज रिंकू. प्रीतम बाद झाल्यानंतर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी जात आहे. कुणाल म्हात्रे अजूनही खेळपट्टीवर आहे. कुणाल म्हात्रे भिवंडीचा हार्दिक पंड्या म्हणून ओळखला जातोय. हार्दिक पंड्या भिवंडी. कुणाल म्हात्रे टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये होता. सर्वाधिक अर्धशतके झळकवण्याचा रेकॉर्ड या फलंदाज नावे. मग ओपन क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट मिळून सर्वाधिक अर्धशतके कुणाल म्हात्रे याच्या नावे आहेत. पावसाळी सीझनमध्ये सर्वाधिक अर्धशतके कुणाल म्हात्रे याच्या नावे आहेत. विक्रमांचे मजले मनोरे रचले गेलेले आहेत कुणाल म्हात्रे या फलंदाजीच्या नावावर. आणि तोच कुणाल म्हात्रे आपण पाहतोय सध्या स्ट्राईकला. बंटी. सामनागर फलंदाज कुणाल. यावेळी अप्पटकर खेळण्याचा प्रयत्न. सरळ निघून येतो चेंडू एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बंटी. सामनागर फलंदाज कुणाल. हुक करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझनकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण.
एका धावे समाधान. वन शॉट. येस, बॉलरला वॉर्निंग दिली गेलेली आहे. येस, वन फॉर द विकेटची वॉर्निंग पंचांकडून दिली गेलेली आहे गोलंदाजाला. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज झाला. एक बायचा इशारा पंचांकडनं. एका धावेने गावदेवी अंजूर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. 28 लॉस फॉर द वन विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक हाताळलं होतं चिराग याने. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. दोन षटकांची समाप्तीनंतर गावदेवी अंजूर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 1 बाद 28. बाद होणार फलंदाज प्रीतम, ज्याने आपल्या संघासाठी 5 धावांचं योगदान दिलं होतं. कुणाल अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी रिंकू नुकताच खेळपट्टीवर गेलेला आहे. तर येणाऱ्या 2 षटकांसाठी मायक्रोफोनवर येत आहेत माझे सहकारी समालोचक, तालुका क्रिकेटचा बुलंद आवाजचा सिनियर समालोचक मोहन भोईर सर. धन्यवाद सुभाष. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला उत्तम सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, उत्तम पायाभरणी आहे. 2 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 28. प्रति षटकाचा विचार केला तर 14 धावांची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतो अक्षय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती रिंकू याला. अतिशय सुंदर पेक, अतिशय अप्रतिम चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या ती 28. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स या स्पर्धेसाठी येतात गावदेवी अंजूर संघाचे डॅसिंग क्रिकेटर सुनील घरात. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट सांगतात. धन्यवाद सुनील घरात. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ठिकाणी ते स्पर्धा पदक चौथपूर्वी पंचांकडे वाईटचा इशारा येतोय. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा अर्जित केले जातात. 2 धावांनी सांगा 3 धावा अर्जित केल्या जातात. धावसंख्या होती ती 30. फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला. चेंडूला जागेवरून फोर्स केलंय. बघूया मात्र चेंडू उलकावणी देतोय शत्रक्षाला. या ठिकाणी फेक थोडीशी रॉंगीड आपण पाहतोय. 2 धावा अर्जित झालेल्या आहेत. डिसिजन काय ते पंचांनी सांगायचं मला वाटतं. फक्त आणि फक्त 2 धावा. जी सीमारेषा आहे जे जॉगिंग ट्रॅक आहे ब्लॅक अँड व्हाईट ज्या ठिकाणी आपण कलर पाहतो ती चौकाराची अंतिम रेषा आहे. सुंदर फेक होती. अतिशय प्रतिम चेंडू आपण पाहिला. एक्सप्रेस डिलेवरी होती. फलंदाज थोडासा स्टेपआउट निश्चित झाला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालं नव्हतं. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली पण बीट झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. या ठिकाणी थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळतोय. मित्र सामना विजयासाठी तुमचं शतक्षण फार महत्त्वाचं असतं. कॅच विन द मॅच, घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण आपण क्रिकेटमध्ये नेहमीच पाहत असतोय. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. कुणाल याला जीवदान देणं म्हणजे कदाचित एक महाग पडू शकतं राहणाऱ्या संघाला. कारण कुणालकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. चेंडूला सोड ऑन द ऑफ केलेलं आहे. चेंडू कव्हर क्षेत्राकडे रवाना होता. ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड थोडंसं या ठिकाणी खराब आहे. तिसऱ्या धावायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि सहजगत्या 3 धावा अर्जित होतात. 3 धावाने संघाची धावसंख्या गावदेवी अंजूर या संघाची धावसंख्या होती ती 37. 37 लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगती पथावर आणि संघाची धावसंख्या ती 37. 1 गड्याच्या मोबदल्यात चेंडू डीप ऑफ पॉईंटवरून थर्डमॅनला येतोय. तोपर्यंत 2 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज स्वतः एसटी रखेत त्या ठिकाणी जाऊन चेंडूला गॅदर करतो, कलेक्ट करतोय. सहजगत्या 2 धावा अर्जित धावसंख्या वाढते 39. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला तिसरं षटक मला वाटतं समाप्त होतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर
13च्या सरासरी या ठिकाणी धावा जमा झालेल्या आहेत ते 39. अजूनही शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा डावाचा पारीचा इनिंगचा स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतोय. नितीन संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहे नितीन. तीन षटकांची अंतिम मित्र धावसंख्या होती ती 39. प्रति षटकात आपण विचार केला 13 धावांची सरासरी. एक गडीच्या मोबदल्यात गावदेवी अंजुरा संघ 39 धावा अर्जित करतो. अंतिम षटक प्रगतीपत्र वैयक्तिक पहिला सांघिक चौथा आणि गोलंदाजीवर सांभाळतो संघातील सर्वात सिनियर प्लेयर नितीन. पंचांकडे गाठ घेतो राईट मोहरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी यामध्ये संघातील सर्वात विस्फोटचा फलंदाज कुणाल. मात्र पहिला चेंडू आपण पाहिला थोडासा अतिशय दिशाहीन चेंडू होता. एक चमत्कारी चेंडूची फेक आपण पाहिलीत. पंच मात्र वाईट करार करतात आणि कॉलिंग केलं जातं गोलंदाजाला. परिपूर्ण बॉन्ड झाला होता चेंडू. वाईट करार केला जातो. एक अवांतर धावेने संघात धावसंख्या होती ती 40. स्लो अँड लो फुलटा चेंडू भिरकावून दिलं जातं आपल्या अंदाजामध्ये. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर दूर जाऊन पडतो षटकार. अत्यंत उत्कृष्ट फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक. या 6 धावेने सांगाय धावसंख्या भाराने पुढं सरकते. धावसंख्या होती ती 46. 46 लॉस ऑफ 1 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अंतिम षटक प्रगती पथावणे सांगाय धावसंख्या ती 46. निश्चितच पुन्हा एकदा खराब पेक दिशाईन चेंडू आपण पाहतो. लेगशमच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकवण करता. धावसंख्या होती ती 47. एक अवांतर धाव. संघातील सर्वात विस्फोट फलंदाज कुणाल. आता मात्र सुंदर पेक, अतिशय अप्रतिम चेंडू. थोडासा चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडू एस्टॅनवर आदळतोय आणि आघाडीचा फलंदाज कुणाल याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. कुणाल याला पॅव्हलियनमध्ये यावं लागेल. नेक्स्ट प्लेयर जितू जातोय. भारी भक्कम शरीर यष्टीचा जितू. वैयक्तिक संघासाठी 30 धावा ज्याने अर्जित केली होती. अतिशय विस्फोटक खेळी केली होती कुणाल याने. नेक्स्ट फलंदाज जितू जातो आणि जितू याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे गावदेवी एंजुरिया संघाचं. पुढची सामना नितीन. आता मात्र सुंदर फेक होते. अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क नव्हतं. जागेवरून चेंडूला थोडंसं क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता जितू याचा. परिपूर्ण बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची कट घेऊन थर्ड बॅटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं. मात्र एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते जितू याला. जितू आपलं वैयक्तिक खातं करतो आणि संघाची धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती 48. 48 लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अंतिम षटक प्रगती पथावर आहे.
थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय, स्वैर मारा पाहतोय, पंचाच्या समांतर धाव मिळते अवांतर 1+1 अशा एकंदरीत 2 धावा आणि या ठिकाणी हाफ सेंचुरी 50 धावा पूर्ण होतात गावदेवी अंजूर या संघाच्या. चेंडूला शॉर्ट अँड पोल लिखतो, चेंडू डीप स्क्वेअर लेगला एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्नात्मक की ठरू शकतोय, मात्र तिसऱ्या धावेसाठी की जी आत्मघातकी प्रयत्न होता फलंदाज जितू या जिकडे मात्र या ठिकाणी संपुष्ट धावचीत बाद होती जितू. 2 धावा पूर्ण झालेली आहे. 2 धावांची संख्या धावसंख्या होती 52 आणि विजयाचं जे लक्ष्य 53 धावांचं प्रतिषटकात आपण विचार केला तर 13.25 ची सरासरी आहे. अँड बॅक टू नाव आणि क्रिकेट. हो समजलो. यानंतर जो सामना असेल सोनई वडू नवकर वर्सेस विजेता संघ, मात्र तो सामना वेळेअभावी 3 षटकांचा असेल. याची दोन्ही संघाने आपण दखल घ्यायची आहे. आणि बॅक टू नाव आणि क्रिकेट पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जाऊन विजयाचं जे लक्ष्य 53 धावांचा प्रतिषटकाचा विचार केला 13.25 ची सरासरी आहे. विलास स्पोर्ट्स राहणाऱ्या संघाला विलास स्पोर्ट्स राहणार संघ प्रताप पाटील फॅम टीम. तर प्रथम फलंदाजी करताना कुणाल म्हात्रे याच्या धडाकेबाज फलंदाजी जोरावर आपल्या धावफलकावर गावदेवी अंजूर संघाने धावा झलकवलेल्या आहेत. त्या 52 आणि 53 धावांचं टार्गेट समोर सेट केलेलं आहे विलास स्मृती राहणाऱ्या संघाच्या. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं बनरपती कालेर आयोजित कालेर चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबचे संलग्न असणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचंही हार्दिक स्वागत आहे. आपण पाहता आता पावसाळी क्रिकेटचा महासंग्राम यंदा जगामध्ये दुसरी पावसाळी स्पर्धा आपण पाहतोय. पहिली पावसाळी स्पर्धा यंदा जगामध्ये चॅम्पियन ट्रॉफी या नावाने डावपाडे ग्राउंडवर खेळली गेली होती. त्यामध्ये जय हरी रांजुले आणि जय बजरंग गोडसे या 2 संघाने अंतिम धडक मारलेली होती. त्यामध्ये विजय पदक पटकावलं होतं जय बजरंग गोडसे संघाने आणि रनर्स अप ठरला होता जय हरी रांजनोली. काल जय हरी रांजुले संघाचं या स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात आलं होतं आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर भद्रावती कालेर संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. पहिला संघ ठरलेला आहे फायनलमध्ये पोहोचणारा. काल गावदेवी पूर्णा संघाला पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पराभूत करून भद्रावती कालेर हा संघ पहिला संघ ठरला होता अंतिम फेरीत धडक मारणारा. आणि आजच्या दिवशी पाहूया कुठला दुसरा संघ ठरतोय अंतिम फेरीत धडक मारणारा. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आज सुपर संडे आहे आणि सुपर संडेमध्ये अनेक सुपर संघांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय भद्रावती कालेर
तालुका क्रिकेटमधले एक नावाजलेलं मैदान आणि या मैदानावरून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण JTC ग्लोबल टेनिस क्रिकेट LPS भोईर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या अपार मेहनतीने या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण यूट्यूबद्वारे केलं जात आहे. स्मार्टफोनद्वारे या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. जे आव्हान आहे ते 53 धावांचं आहे आणि 53 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवीर विलासमोती राहणार संघाकडून खेळपट्टीवर गेलेले आहेत. चिराग माली आणि अक्षय चौधरी. गावदेवी अंजूर विरुद्ध विलासमोती राहणार असा सामना आपण पाहत आहोत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. दुपारच्या 17 नंतरचा हा सामना रंगतोय बंदरावती कालेर या तालुका क्रिकेटमधील अतिशय नावाजलेल्या मैदानावर. चिराग आणि अक्षय हे विलासमोती राहणारकडून सलामी जोडी मैदानात आणि गोलंदाजी मार्कवर हार्दिक पांड्याप्पा भिवंडी, कुणाल म्हात्रे ज्याने फलंदाजीमध्ये 30 धावांचं एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. आपल्या खेळीमध्ये तब्बल 4 षटकारांचा समावेश केला होता. अतिशय उत्कृष्ट टोलेजंग फटकेबाजी केली होती. कुणाल मुंडरे यांकडून सामना करेल फलंदाज चिराग. चिराग याने विलासमोती राहणार संघाकडून पहिलंच षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये कुणाल याने खरपूस समाचार घेतला होता. अतिशय वेगवान चेंडू फलंदाजाला जागे करतोय. सरळ निघून जातोय यष्टेक्षक जितू तरे याच्या सेफ हँडमध्ये. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात करतोय कुणाल म्हात्रे. दूरवर फलवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. कुणाल म्हात्रे मुंडरे यांकडून यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नव्हता. मिड रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव प्रति दुसरी धाव विकण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतो फलंदाज. या 2 धावीने चिराग माली आपल्या आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय विलासमोती राहणार विरुद्ध गावदेवी अंजूर या 2 संघामध्ये. कुणाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करेल फलंदाज चिराग. यावेळी फ्लॅट ॲट चेंडू होता. फ्लॅट दिली होती. पंचांचा वाईडचा इशारा कारण चेंडू एस्टेनच्या बाहेर अवंतरचा वाईडच्या रूपाने एका धावीने धावसंख्या होते ते 3. कुणाल म्हात्रे दापोडे चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. यावेळी पंचांचा वाईडचा इशारा होतोय अवांतर धाव वाईडच्या रूपाने. थोडासा स्वेर गोलंदाजी दिशा भरकटलेली आहे. दिशा आणि चेंडू बॅक टू बॅक 2 हाताळलेले आहेत कुणाल याने आणि धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या वाढून होते ते 4. जे आव्हान आहे ते 53 धावांचं आहे. 53 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय विलासमोती राहणार या संघाला. प्रताप पाटील फॅम टीम विलासमोती राहणार संघ 53 या लक्ष्याचा पाठलाग करताना. यावेळी पंचांचा वाईडचा इशारा अवंतर धाव वाईडच्या रूपाने. धावसंख्या सिंगल एवढून होते ते 5. दिस्यांना गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू हे वाईट चेंडू हाताळलेले आहेत. वाईट चेंडूंची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू कमबॅक केलेले आहे चेंडूद्वारे कुणाल याने. धावसंख्या स्थिर आहे. जे आव्हान आहे ते 53 धावांचा 53 लक्ष्याचा पाठलाग करतोय विलासमोती राहणारा संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे. कुणाल मुंडरे यांकडून सामना करेल फलंदाज चिराग. यावेळी अतिशय उत्कृष्ट अतिशय वेगवान चेंडू सरळ सेफ हँडमध्ये जितू तरे याच्या निर्धाव चेंडू समाप्ती. या 2 चेंडूंवर
मात्र आपला दर्जा सिद्ध केलेला गोलंदाज कुणाल याने. यावेळी मोठा फटका, गगनचुंबी षटकार. धावसंख्या षटकार वेगाने वाढून झालेले ते 11. यावेळी हुक केलेल्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने चेंडू चौकारासाठी. टिट फॉर टॅड, जशाच तसे उत्तर, इट का जवाब पत्तरशे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण कुणाल याने चिराग याचा घरपूस समाचार घेतला होता जेव्हा फलंदाजीला आला होता गावदेव अंजुरा संघ. आणि आता मात्र चिराग यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे कुणाल याचा. चिराग याचा ज्याप्रमाणे समाचार घेतला कुणाल यांनी, त्याप्रमाणे कुणाल याचा समाचार घेतलेला आहे चिराग याने. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या आपण पदवी बिनबाद 15. जितू तरे येतोय गोलंदाजी मार्ग करून दुसरं षटक हाताळण्यासाठी. सामनाकडे फलंदाज अक्षय. जितू अक्षयसाठी. यावेळी शरीरापासून दूर खेळलेला फटका होता आणि झेल सोडला जातोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद अक्षयसाठी आणि त्याचा फायदा उचलून अक्षय 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेने अक्षय आपलं अकाउंट ओपन करतोय आणि विलास मोती राहणार संघाची धावसंख्या 2 धावेने वाढून होते ती 17. जेतो तो अक्षय. यावेळी आपटलेला चेंडू होता, सरळ निघून येतो यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. कमबॅक केलेला आहे चेंडूवर. मागचे चेंडू विकेट घेण्याची एक संधी चालून आली होती, मात्र क्षेत्ररक्षकाला झेल पकडता आलेला नव्हता. जितो पुन्हा एकदा मुंडुरा यांकडून बॅटच्या टोला लागून चेंडू खाली राहिला होता. निर्धाव चेंडू समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पद्धत जितू तरे याच्याकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज अक्षय. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवे, तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा गलती नाही, कुठली चूक नाही. यावेळी मात्र अक्षय चौधरीला परतावं लागेल डगवाटच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज नितीन खेलपटेवर जातो वन डाऊनला. अक्षयची केली संपुष्टात आलेल्या. अक्षयने बाद होण्यापूर्वी आपल्या संघाकडे फक्त आणि फक्त 2 धावांचं योगदान दिलं होतं. जितू तरे यांनी मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या संघाला. चांगला झेल हे आपल्याला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाकडून. जितू सामना फलंदाज चिराग. यावेळी ऑफ उलटा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय, पण चेंडू एस्टेनच्या बाहेर. आव्हान त्या धाव वाईटच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या होते ते 18. जे आव्हान आहे ते 53 धावांचं आहे. 53 लक्षाचा पाठला करतो रानाल संघ. यावेळेला पुन्हा एकदा दिशा यांची चेंडू स्वेर चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 19.
यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू फलंदाजाला मजबूर केलं होतं पुढे येऊन खेळण्यासाठी. फ्लॅटेड डिलिव्हरी होती, फ्लॅट दिली होती या चेंडूला. चतुर गोलंदाजी आपण पाहतोय जितू तरे याच्याकडून. निर्धाव चेंडू समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस टाकण्याचा प्रयत्न, मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होते ते बेस. उलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू शिमारच्या बाहेर षटकार. Is 26 लॉस फॉर द वर्ल्ड विकेट. 26 रन, एक विकेट के नुकसान पे. 53 लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतो विलासमोती राहणारा संघ. 2 षटकांची समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण पाहतोय. यापुढील 2 षटकांसाठी मायक्रोफोनवर येत आहेत माझे सहकारी समालोचक मोहन भोईर सर. धन्यवाद सुभाष. पहिल्या 2 षटकाचा आपण विचार केला, उत्तम सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, उत्तम पायाभरणी आहे, चांगली सुरुवात आहे, एक सकारात्मक सुरुवात ज्याला आपण म्हणतोय. एक जशास तसं उत्तर दिलं जातं. जी आस्किंग रेट आहे, जी धावांची गती आहे ती कुठंतरी राखली जाते. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 26. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होता. अजूनही 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. आणि तिसरा गोलंदाज हरेश. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं आणि गोलंदाज सांभाळतो हरेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी नितीन याला आहे. नितीन याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. विलास स्पोर्ट्स राहण्याला संघाचा मधल्या फळीत अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे नितीन. आणि बऱ्याच वेळा नितीन याला आपण पाहतो जे त्याचा अकाउंट आहे चौकार षटकाने ओपन करतोय. बघूया या ठिकाणी काय करतोय. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्नामध्ये ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईट चिकून घेते. अमांतर धाबी, अमांतर धावणी संघात धावसंख्या एकदम पुढे सकते. आता 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या होती ती 27. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी. दोन्ही संघामधून नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलं जात आहे. चेंडू पहिल्या दुसऱ्या बॉन्ड्सवर लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणार. फाईन लेग सीमेच्याकडे चेंडू जाणारा चौकार आपण पाहतोय. या चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 31. अकरा चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. प्रति चेंडूचा आपण विचार केला प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन आहे. मापोलीतून रवीश बॉन्ड सध्या यूट्यूबद्वारे या स्पर्धेचे जॉईन झालेले आहे. खूप सुंदर प्रेक्षेपण असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कालेर संघाचं खास करून अभिनंदन केलेलं आहे आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद रवीश बॉन्ड. धन्यवाद मापोली स्पोर्ट्स. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेतात आणि प्रेक्षक आम्हाला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद त्यांचा. सुंदर पेक अतिशय अप्रतिम चेंडू हलकासा अपील केला जातो. पंच मात्र संमत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. विलासमोती राणा संघाचे कट्टर समर्थक विकी भोईर यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून विलासमोती राणा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विकी भोईर. आपलंही हार्दिक स्वागत आहे. सुंदर फेक अतिशय प्रथम चेंडू आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क न निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. अजूनही विजयासाठी 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कोणच्या मार्ग बोळ्यावर पंचांकडे गाड घेतो. राईट टर्म ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र थोडासा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट मिडविकेटला एक धावाची दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. आणि जोपर्यंत मात्र या ठिकाणी रॉंग इन थोडीशी फेक झाली होती. सहजगत्या 2 धावा अर्जित होतात.
अजूनही विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्याचं पिक्चर अजूनही क्लिअर झालेलं. कुठला संघ विजय संपादित करेल मध्ये दोन्ही संघामध्ये चांगला संघर्ष आपण पाहतो विजयासाठी. दोन्ही संघ अतिशय सुरेख फेक होती. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू होता. परिपूर्ण बीट झाला होता. नितीन थोडंसं जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला. मला वाटतं गोलंदाजाला वॉर्न केलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा अतिशय सुंदर फटका आपण पाहिला. चेंडूला सुंदररित्या हुक केलं होतं. चेंडू लॉंग रेंज सीमेच्या बाहेर जाणार. दंडेश षटकार येतोय. एक धावसंख्या होती ती 39. 14 अजूनही 14 धावांची मला वाटतं आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. प्रति चेंडूचा विचार केला की 2 धावांची सरासरी. प्रत्येक चेंडू मागे 1-2 धावांचा कॅल्क्युलेशन एक गणित आहे. आता मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच वाईटची कोणी किती अवांतर धावी. अवांतर धावणे सांगा. धावसंख्या एकदम पुढे सरकते. धावसंख्या होते ती 40. विजयाचं जे लक्ष आहे ते 13 धावांचं 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धावा समीकरण आपण पाहतोय. आता मात्र सुंदर फेक होती. अतिशय अप्रतिम चेंडू होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. थोडासा ब्लाइंड स्विंग डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न पाहिला फलंदाजाकडनं. निर्धाव चेंडूची सांगताय. धावसंख्या स्थिर आहे. आता विजयासाठी जे लक्ष ते 13 धावांचं 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थिती मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. क्रिकेटच्या बिग शो मध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. आपण पाहता बांद्र्यामध्ये कल्याण आयोजित कल्याण चषक 2018 पावसाळी क्रिकेट सामन्यांचं आयोजन आपण पाहतोय. अतिशय सुंदर आणि सुरेख असं आयोजन आहे. यूट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. त्यांचंही मनापासून कौतुक असेल. आज या स्पर्धेमध्ये गेली 2 दिवस अतिशय उत्तम रंगभरणा म्हणजे सहकारी समालोचक सुभाष धुमाल. नेहमीच क्रिकेटमध्ये ज्यांची धमाल असते. त्यानंतर या स्पर्धेचे पंच, नामांकित पंच, नावाजलेले पंच, अतिशय अनुभवी पंच, सिनियर पंच अंकुश चौधरी असतील, गोकुलजी पाटील असतील. एक क्रिकेटचा उत्तम ज्ञान ज्यांच्याकडे आहे असे पंच. तसेच आमचे प्रेक्षक ज्यांनी अतिशय प्रतिसाद आम्हाला दिला या स्पर्धेसाठी त्यांचं मी मनापासून कौतुक करतोय. अंतिम षटकाला प्रारंभ होतं. शेवटचा अखेरचा निर्वाणीचा डावाचं पारीचं इनिंगचं आणि जयू ज्याला आवडीनं जयू म्हणतोय. नाव जयेश आहे. कोणी जयेश सांगतं, कोणी जयू सांगतं. काही असो, मात्र 13 धावा आहेत ते देऊ नको इतकंच म्हणणं असेल. त्यांच्या 12व्या प्लेअरचं राखीव खेळाडू आहे त्याचं हेच म्हणणं असेल. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा डावाचा 6 चेंडू आणि 13 धावा असं एक समीकरण. गोलंदाज आणि फलंदाज यामधला सामना आपण पाहतोय. बघूया कोणाची सरशी ठरते, गोलंदाज की फलंदाज. समोर या चिराग डावखुरा फलंदाज. जयेश टू चिराग. अतिशय चमत्कारी चेंडूची फेक आपण पाहिली. पण वॉर्निंग ऑन केलं जाते त्या गोलंदाजाला. पंच वाईटचा इशारा करतात. वार्निंग केले जाते त्या गोलंदाजाला. पुन्हा जर असा एखादा चेंडू टाकला तर या स्पर्धेमध्ये आपल्याला गोलंदाजी करता येणार नाहीये.
खराब चेंडू एक पंच नो बॉलचा इशारा करतात आणि मला वाटतं या ठिकाणी फलंदाज धावचीत बाद होतोय. चिराग धाव घेण्याचा जो काही आत्मघातकी प्रयत्न होता तो असफल होतोय. पंच नो बॉलचा इशारा करतात. एक अवांतर धाव फ्री टॅशेल. एक धावेने संघाची धावसंख्या मात्र एक धावेने पुढे सकते. विजयाचं लक्ष ते 11 धावांचं. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. कुठला संघ सामना विजय संपादित केल्याचं पिक्चर अजूनही क्लिअर झाले नाही. प्लीज आपण वेळेच्या संदर्भात सहकार्य करा. जमावबंदी करू नका. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण की स्पर्धेचा आज अंतिम दिवस, त्या अनुषंगाने आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. कालच्या स्पर्धेमध्ये बांद्र्यामध्ये कालेर संघाने अतिशय जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला होता. बलाढ्य संघाला पराभूत करून हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. या स्पर्धेचा मुख्य आयोजक अकरा धावांची आवश्यकता आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. फ्री आहे मात्र हा चेंडू फ्री असेल. फलंदाजाला एक मेजबानी असते. गोलंदाज गुंच्या बारगाव बोळेहर पंचांकडे गाठ घेतोय. लेफ्टन ओव्हरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेटकडे संधी असलेली बिस्कुट फलंदाज नितीन. आता मात्र सुंदर फेक होते. अतिशय अप्रतिम चेंडू आणि परिपूर्ण बीट होतोय फलंदाज नितीन. चेंज ऑफ द पेस थोडंसं परिवर्तन निश्चित चेंडूमध्ये पाहिलं होतं. उसली घेतलेला चेंडू आणि बीट झाला होता फलंदाज नितीन. सुरेख फेक. अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिलात. त्रिफलाचित फलंदाज बाद. अराउंड द लेग त्रिफलाचित फलंदाज बाद होतो. मला वाटतं निश्चित फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला तर पुढील मारण्याचा प्रयत्न होता. आता चेंडू हुलकावणी देतोय फलंदाजाला आणि एस्टनवर बदलतोय आणि फलंदाज बाद होतोय नितीन. खेळी संपुष्टात नितीन याचे ते नेक्स्ट फलंदाज जातोय. चार चेंडू आणि 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बाद झालेला फलंदाज नितीन याला पाहतो. नितीन आणि नेक्स्ट फलंदाज हितेश. चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर फेक. अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिलात. परिपूर्ण बीट होते हितेश. आता मात्र कुठंतरी थोडासा पराभव. सामना झुकतोय. गावदेवी अंजुर संघाच्या वतीनं 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सुंदर फेक. अतिशय अप्रतिम चेंडू. परिपूर्ण बीट होते फलंदाज. अतिशय निराजनक कामगिरी आपण पाहतो फलंदाज द्वारा. कारण की अंतिम षटका पहिल्या 2 चेंडूचा एकंदरीत आपण विचार केला तर पहिले 2 चेंडू अवांतर होते. वाईट आणि 2 चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज अतिशय चांगला कमबॅक करतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. म्हणजे मला वाटतं 2 षटकारांची आवश्यकता आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. चेसिंग इज कंपल्सरी आहे. अतिशय सुंदर पेक. अतिशय अप्रतिम चेंडू. आता मात्र जवळजवळ पराभव निश्चित. विलास स्पोर्ट्स हा संघ जवळजवळ या स्पर्धेतनं बाद होण्याच्या मार्गावर आहे. अंतिम चेंडूची फेक बाकी आणि 11 धावांची आवश्यकता. मिशन बाहेरून कृपया आपण थोडंसं आवाज देऊ नका. प्रेक्षक आणि प्रेक्षकांना विनंती आपण सेलिब्रेशन बाहेरच करायचं. आतमध्ये जाऊ नका ग्राउंडमध्ये कोणी. चेंडूला पुल केलं होतं.
बघूया. आणि अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी विलास स्पोर्ट्स राहणार संघ पराजित होतो. हॅड लक विलास स्पोर्ट्स राहणार अँड गुड लक गावदेवी अंजोर. गावदेवी अंजोर या संघाचा संगणक आपण नाणेमिस्त्री यायचा आहे आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच नमस्कार सेठ. निश्चितच गावदेवी अंजोर संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स उत्तम पाहिलात आणि सहजगत्या पराभूत केलं होतं राहण्याला संघाला आणि ऑल दी बेस्ट केलं जातं सुनील गर्द यांच्याकडनं. सुनील गर्द या संघाचा एक मात्र